आणि बातमी आहे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाची। धनगर समाजामधील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये जो गैरव्यवहार सुरू होता याला एबीपी माझाने वाचा फोडली आहे आणि यानंतर सरकारचे लाखो करोडो रुपये लुटणाऱ्या शाळांवरती थेट कारवाई करण्याचे आदेश सचिवांनी लेखी सुनावणीमधून दिले आहेत। मात्र या आदेशांना आता केराची टोपली दाखवत संचालकांनी परस्पर शाळांचं पुन्हा एकदा मूल्यांकन करण्याचे आदेश दिले। 25 शाळा या कागदोपत्री दाखवून करोडो रुपयांचा निधी लाटल्याचा ठपका ठेवत या संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली होती। मात्र सर्व संस्था चालक उच्च न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर नैसर्गिक न्यायालयाने त्यांना सुनावणी देण्यात यावी असे आदेश दिले। स्पष्ट आदेश असूनही संचालकांनी पुन्हा एकदा गुणवत्ता तपासण्याचे आदेश देत संस्था चालकांना मान्यता देण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे आता आश्चर्य व्यक्त होत आहे। या निर्णयाच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याचं देखील बोललं जात आहे। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, खरं तर या सगळ्या ज्या निवासी शाळा आहेत इंग्रजी माध्यमाच्या याच्यामध्ये गैरव्यवहार सुरू होता असं आधी समोर आलं आणि यानंतर आता पुन्हा एकदा ज्या शाळा आहेत त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचे करोडो रुपयांचा घोटाळा यामध्ये होतो आहे, निधी लाटला जातो आहे, काय नेमकं घडतंय? यामिनी आपण पाहतोय की धनगर समाजातील मुलांना इंग्रजीचे धडे चांगले मिळावा म्हणून ओबीसी मंत्रालयाने जे आहे राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा ही योजना सुरू केली। मात्र महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांनी जवळपास 25 ते 26 संस्थांनी जे आहे कागदोपत्री शाळा दाखवल्या आणि सरकारचं लाखो करोड रुपयांचं निधी लाटल्याचं प्रकरण समोर आलं होतं। एबीपी माझाने हे सगळ्यात आधी प्रकरण समोर आणलेलं होतं आणि त्यानंतर पाहतोय आपण की याची मान्यता रद्द केली होती। ही मान्यता रद्द केल्यानंतर आपण पाहतोय की हे सगळे संस्थाचालक कोर्टामध्ये गेले, औरंगाबाद खंडपीठामध्ये गेले आणि त्या ठिकाणी कोर्टाने जे आहे ते म्हटलं होतं की त्यांना नोटीस देऊन तुम्ही एक हिअरिंग घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या। अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर हिअरिंग जी आहे ती सचिवांनी घेतलेली आहे आणि संपूर्णपणे हा अहवाल या हिअरिंगची कॉपी जी आहे ती एक्सक्लुझिव्ह आपल्याला जी आहे ती पाहायला मिळते आणि यामध्ये सचिवांनी स्पष्ट म्हटलं होतं कुठेतरी सरकारची दिशाभूल केलेली आहे, त्यामध्ये कुठेतरी जे आहे ती फसवणूक केलेली आहे आणि म्हणून जो आधीचा शाळा जे आहे ते बंद करण्याचा किंवा परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला होता तो कायम ठेवण्यात येत आहे असं स्पष्ट क्लिअर जे आहे ते सचिवांनी आपल्या या सुनावणीमध्ये आदेश दिलेले आहेत। सोबतच फसवणूक केली म्हणून याची संपूर्णपणे चौकशी करावी, संबंधितांवरती गुन्हे दाखल करावे आणि जे दोषी आहेत किंवा ज्यांनी महसूल सरकारचा हे केलेला आहे त्यांच्याकडनं वसूल करण्यात यावा असे स्पष्ट आदेश जे आहेत ते आपल्याला दिलेले पाहायला मिळतात। ती तारीख आपण बघितली तर 3 नोव्हेंबर 2025ला हे स्पष्ट आदेश जे आहे ते सचिवांनी दिलेले होते। मात्र खाली संचालकांनी या आदेशाची जी आहे ती पुढे अंमलबजावणी करण्याऐवजी पुन्हा एकदा शाळांचं जे आहे ते मूल्यांकन करावं अशा प्रकारचं जे आहे ते नोटीस काढली। मूल्यांकन करणे याचा अर्थ असा आहे की पुन्हा एकदा शाळांचं मूल्यांकन तपासून त्यांना जे आहे ते परवानगी द्यावा अशा प्रकारची एक प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जी सचिवांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे कारवाई केलेली होती, जे आदेश दिले होते त्याला केराची टोपली दाखवत पुन्हा एकदा जे आहे त्या शाळांना परवानगी देण्याचा घाट जो आहे तो घातला होतोय आणि त्यामुळे कुठेतरी याच्या मागे राजकीय वरद असा असल्याचं सुद्धा बोललं जातंय। सोबतच काही आर्थिक सुद्धा यामागे काही लागेबांधे आहेत का असा सुद्धा संशय जो आहे तो व्यक्त होताना पाहायला मिळतोय। आता जरी मंत्री म्हणत असेल की आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू, मात्र कारवाई करण्याच्या आधी ज्या अधिकाऱ्यांनी संपूर्णपणे मूल्यांकन करायला किंवा प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे त्यांच्यावरती काही कारवाई होणार आहे का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। कारण आपण पाहतो की काही दिवसांपूर्वीच अल्पसंख्याक विभागात सुद्धा अशा प्रकारचा घोळ जो आहे तो झालेला होता आणि पुन्हा एकदा ओबीसी मंत्रालयात सुद्धा अशा शाळांचा घोळ होताना पाहायला मिळतो। त्यामुळे एक मोठं याच्या मागे रॅकेट आहे का याचा सुद्धा सरकार विचार करणार आहे का? एवढे स्पष्ट आदेश असताना सुद्धा जर अधिकारी आपल्या अधिकारामध्ये आपल्या मर्जीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेत असतील तर त्यांच्यावरती काय कारवाई केली जाणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं राहणार आहे। यामिनी अगदी राजू, तुम्ही म्हणताय तसं जरी शाळांचे संचालक आहेत त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारला जाणार असला तरी जे अधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार आहे हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद राजू माहितीसाठी। आणि एबीपी माझाच्या इम्पॅक्ट बातमीचा मोठा इम्पॅक्ट या संदर्भात आलेला आहे कारण धनगर विद्यार्थ्यांसाठीच्या इंग्रजी शाळांमधल्या लुटीचं जे प्रकरण समोर आलेलं आहे त्या प्रकरणी आता राजे होळकर योजनेच्या अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्यात। 4 जिल्ह्यामधल्या अधिकारी आणि कारकून यांना तातडीनं मुंबईमध्ये बोलावून घेण्यात आलेलं आहे। 25 पेक्षा अधिक शाळांनी ही योजना केवळ कागदोपत्री दाखवली आहे आणि सरकारकडून लाखो रुपयांचं अनुदान लाटलेलं आहे।
कारवाई झाली आहे त्या शाळांना पुन्हा एकदा परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही असं मागासवर्ग विकास मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केलंय. मात्र अधिकाऱ्यांवरती तुम्ही नेमकी काय कारवाई करणार असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला तेव्हा मात्र त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. त्यांनी या प्रश्नालाच बगल दिली आहे. आपल्यासोबत मंत्री अतुल सावे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. एकूणच कुठेतरी घोटाळा झालेला आहे वसतिगृहासंदर्भात. एबीपी माझाकडनंच ही सगळा घोटाळा समोर काढण्यात आलेला होता. तुमच्याकडनंच त्या सगळ्या वसतिगृहासंदर्भात स्थगिती देखील देण्यात आलेली होती. पुन्हा एकदा ते जे वसतिगृह आहेत ते सुरू करण्यात येत आहेत 23. नेमकं काय या संदर्भात सुरू आहे? कुठल्याही प्रकारचं वसतिगृह सुरू करण्याचं आम्ही पाऊल उचललेलं नाही. ते लोक कोर्टात गेले होते. कोर्टाने आम्हाला आदेश दिला होता की ह्यांना फेरविचार करावा. आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना संधी दिलेली नाही, कारण की जी मुलं त्या शाळेमध्ये होते त्यांना दुसऱ्या शाळांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आम्ही सगळीकडे दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय. कुठल्याही शाळांना, ज्या 23 शाळा बंद केल्या होत्या त्यांना कोणालाही आम्ही परवानगी किंवा कुठल्याही प्रकारची सूट दिलेली नाही. पण मग आता सध्या प्रश्न असा आहे की या संदर्भात काही अधिकाऱ्यांना किंवा मग कर्मचाऱ्यांना इथं बोलवण्यात आलेलं आहे का? काय या संदर्भात असा कुठलाही स्टेप घेतलेला आहे? मी सांगितलं जसं ऑलरेडी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे त्या शाळा काय चालू करायचा काही प्रश्नच येत नाही. त्या मुलांना समज ते लोक कोर्टात गेले होते, पण कोर्टाने आम्हाला पुन्हा फेरविचार करावा सांगितलं होतं. तर आम्ही तसं करू शकत नाही, कारण की त्या शाळांमध्ये सुविधाच नाही आहे. तर त्या शाळांना का परवानगी द्यायची? मग या संदर्भात आता पुढील कारवाई काय तुमच्याकडनं करणार? तिकडचे जे विद्यार्थी आहेत ते आम्ही दुसऱ्या शाळांमध्ये शिफ्ट करतोय. गोपीचंद पडळकरांकडनं देखील कुठेतरी आरोप होण्यात येत आहे की एकाच जिल्ह्यामध्ये 40 ज्या शाळा आहेत किंवा वसतिगृह आहेत ते देण्यात येत आहेत. नाही, असं नाही आहे. प्रत्येक गावात आहेत, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत. बीड, जालना, संभाजीनगर अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या आहेत त्या, आणि ज्याच्यावर कारवाई केली आहे त्यांच्याकडे सुविधा नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. ह्यापुढे त्यांना परवानगी जाणारच नाही आहे. म्हणजे ज्या 25 शाळा आहेत त्या 25 शाळांनाही परवानगी नसेल. येस. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल ते हे होते अतुल सावे, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की ज्या वसतिगृह आहेत किंवा ज्या शाळा ज्यांना वसतिगृह देण्यात आलेले होते त्या संदर्भात कोणताही निर्णय जो आहे तो घेण्यात येणार नाही आहे आणि अशा प्रकारे त्यांच्याकडनं हा निर्णय देखील घेण्यात येणार आहे आणि ते देखील स्पष्ट होताना दिसत आहे. कॅमेरामॅन रोहित कांबळेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.